नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. मी आपल्या सर्वांचं मराठा विद्या प्रसारण समाजाचे केआरटी आर्ट्स, बीएच कॉमर्स आणि एम सायन्स म्हणजेच केटीएचएम कॉलेज यातर्फे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण FYBA या वर्गातील भूगोल विषयाचा जो पेपर आहे प्राकृतिक भूगोल याचं प्रकरण क्रमांक 3 म्हणजेच वातावरण या संदर्भात मागील तासापासून चर्चा करत आहोत. मागच्या तासाला आपण हवेचा दाब जो आहे या हवेच्या दाबावर परिणाम करणारे घटक या संदर्भात चर्चा केली. विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं व्याख्यान क्रमांक 23 आहे. यामध्ये आपण वातावरण हे जे तिसरं प्रकरण आहे प्राकृतिक भूगोलाचं, यातील उपजो घटक आहे हवेच्या दाबाचं वितरण या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की हवेचा दाब जगामध्ये सर्वीकडे सारखा नाही. तो वेळ, स्थळ आणि काळ यानुसार बदलत जातो. आपण मागील तासाला हे बघितलं आपण की हवेचे समुद्र सपाटीपासून समान हवेचा दाब असलेले ठिकाण जे आहे ते ज्या रेषेने जोडले जातात त्या रेषेला आपण समभार रेषा असं म्हणतो. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे की जगामध्ये विशेषतः तापमानाचं वितरण जे आहे, हा तापमानाचं वितरण हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्यानुसार जगातील हवेचं दाब वितरण बदलत असतं. विशेषतः तापमान असेल, पृथ्वीचं परिवलन असेल, पृथ्वीच्या गोलाचा आकार असेल, हवेची आर्द्रता असेल, बाष्प असेल, या सर्वांचा परिणाम जगातील हवेचा जो दाब आहे त्याच्या वितरण होत असतो. आणि यातून जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हवेचा दाब कमी, काही ठिकाणी जास्त अशा प्रकारचे सलग पट्टे तयार झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि आपण सर्वसाधारणपणे मागील तासाला आपण यावर चर्चा केली आहे, पण तरी सुद्धा मी परत एकदा सांगतो की ज्यावेळी आपण समुद्र सपाटीपासून उंच उंच जातो तसं साधारणपणे 108 मीटरला हवेचा 1 सेंटीमीटर किंवा 13.6 मिलीबारने दाब हा कमी होत जातो. आणि या दाबाचा आपल्याला आपल्या विश्लेषणामध्ये खूप महत्वाचं आहे. दोन गोष्टी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. पहिलं म्हणजे की म्हणजे समुद्र सपाटीपासून ज्या ठिकाणी हवेचा दाब सारखा आहे अशी ठिकाणं जोडणारी जी रेषा आहे त्याला आपण समभार रेषा असं म्हणतो. आणि दुसरी गोष्ट, जसजसं आपण समुद्र सपाटीपासून उंच उंच जाऊ तसं सर्वसाधारणपणे 108 मीटरला 108 मीटरला 13.6 मिलीबारने दाब कमी होतो. आता हे प्रमाण सर्वीकडे सारखं नाही, त्यामुळे मी या ठिकाणी शब्द वापरला सर्वसाधारणपणे. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला आपण हवेच्या दाबाचे वितरण बघतो ते वितरण बघत असताना आपल्याला दोन प्रकारे बघायचे. पहिलं वितरण आहे हवेच्या दाबाचं ऊर्ध्वगामी वितरण. म्हणजे समजा आपण समुद्र सपाटीपासून जसं उंच जाऊ, समजा आपला सह्याद्री पर्वत आहे, त्र्यंबकेश्वरचा पर्वत आहे, किंवा मग माउंट एव्हरेस्ट आहे, अरवली पर्वत आहे, या पर्वताच्या पायथ्याकडून आपण जसं उंच जाऊ तसं त्या ठिकाणी हवेचा दाब कमी होतो. याला म्हणतात हवेच्या दाबाचं उभे वितरण. आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सर्वसाधारणपणे की हवेच्या दाबाचे आडवे वितरण किंवा ज्याला क्षितिज समांतर वितरण असं म्हणतात. आडवे वितरण. आता या दोन आकृती या ठिकाणी तुमच्या समोर ठेवतो मी. पहिली आकृती बघा, या ठिकाणी एक पर्वत दाखवला आहे किंवा पर्वत म्हणण्यापेक्षा डोंगर म्हणा. आणि या ठिकाणी जी उभी रेषा आहे याचा अर्थ असा होतो की जसं आपण खालच्या भागाकडून या पायथ्याकडून माथ्याकडे जातो तसं हवेचा दाब कमी होतो. आणि दुसरी आकृती या ठिकाणी तुमच्या समोर ठेवलेली आहे की ज्या वेळेला आपण आडवं म्हणजे एका ठिकाणी आहे आणि आपण जमिनीवर असं चालत गेलो त्या ठिकाणी. आता ह्या ज्या आकृतीमध्ये समजा विषुवृत्तावक आहे, विषुवृत्ताकडून तुम्ही ध्रुवाकडे चालत जात आहे त्या ठिकाणी, त्यावेळेला जमिनीवरून जात आहे म्हणजे आडव्या दिशेने जात आहे त्या ठिकाणी, म्हणून याला म्हणायचं हवेच्या दाबाचं क्षितिज समांतर वितरण किंवा हवेच्या दाबाचं आडवं वितरण. आता दोन्हीचं आपल्याला माहिती बघायची. पहिला जो घटक आहे हवेच्या दाबाचे ऊर्ध्वगामी किंवा त्याला आपण उभे वितरण असं म्हणूया. आपल्याला माहिती आहे, मी आता सांगितलं की कोणत्याही जगामध्ये कुठेही जा तुम्ही, एखादा अपवाद असेल काही स्थानिक कारणामुळे, परंतु जगामध्ये सर्वीकडे समुद्र सपाटीपासून जसं उंच जाऊ तसं हे हवेचा दाब कमी होत असतो. आणि हा जो हवेचा दाब कमी होतो, आपल्याला माहिती आहे की समुद्र सपाटीवर साधारणपणे 0 मीटर आपण त्याला समुद्र सपाटीपासून जी उंची आहे ती आपण 0 मीटर जर मानली तर त्या ठिकाणी जगामध्ये कुठे जा तुम्ही समुद्र सपाटीच्या किनारी जर तुम्ही हवेचा दाब मोजला तर तो 1013.2 मिलीबार इतका असतो. आणि जर तुम्ही अजून वरती गेला त्या ठिकाणी साधारण 1000 मीटर जर उंच गेला समुद्र सपाटीपासून तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी हवेचा दाबा 898.7 मिलीबार इतका अटकेल. आणखी वरती गेला तुम्ही 2000 मीटर उंची गेला तर त्या ठिकाणी हवेचा दाब 995
मिलीबार इतका असेल त्या ठिकाणी. अजून वरती गेला तुम्ही 5,000 मीटर, त्या ठिकाणी हवेचा दाब फक्त 540.4 मिलीबार इतका असेल. अजून तुम्ही वरती गेलात त्या ठिकाणी 10,000 मीटर उंचीवर गेला त्या ठिकाणी तर साधारणपणे हवेचा दाब 265 मीटर आढळेल. अजून तुम्ही 30,000 मीटर उंचीवर गेलात त्या ठिकाणी हवेचा दाब विद्यार्थी मित्रांनो फक्त 11.8 मिलीबार इतका असेल. आणि अजून वरती गेला तुम्ही 60,000 मीटर उंचीवर गेलात तर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा, चांगलं बघा त्या फिगरकडे किती आहे त्या ठिकाणी, फक्त 0.2 मिलीबार. म्हणजे याचा अर्थ असा झाला की जसं आपण उंच उंच जाऊ समुद्र सपाटीपासून तसं हवेचा दाब कमी होत असतो. आणि म्हणून तुम्ही हवेचा दाब कोणत्या ठिकाणी मोजता, समुद्र किनारी मोजताय की नाशिकला मोजताय त्या ठिकाणी, की महाबळेश्वरला मोजताय, की कळसुबाईला मोजताय, की माउंट एव्हरेस्टला मोजताय, समुद्र सपाटीपासून किती उंचीवर तुम्ही उभे आहात, कोणत्या ठिकाणी त्या ठिकाणी हवेचा दाब मोजताय त्यावर त्या ठिकाणी हवेचा दाब अवलंबून असतात. म्हणून सर्वसाधारणपणे एक लक्षात ठेवायचं की समुद्र सपाटीपासून जसं आपण उंच जाऊ तसा हवेचा दाब हा कमी होतो. तुमच्या डोक्यावर जो हवेचा भार असतो तुम्ही जसं वरती जाल तसं तो कमी होत जातो. यालाच म्हणतात हवेच्या दाबाचं ऊर्ध्वगामी किंवा उभे वितरण. एकदम सोपं आहे या ठिकाणी. दुसरं आपण बघूया त्या ठिकाणी, ते म्हणजे समुद्र सपाटीपासून बघता आता हवेच्या दाबाचे क्षितिज समांतर किंवा आडवं वितरण. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जगामध्ये सर्व पृथ्वीवरील दाबाचा जर आपण विचार केला तर साधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागावर हवेच्या दाबाचे एकूण 7 पट्टे आढळतात. त्याच्यामध्ये पहिला जो पट्टा आहे विषुवृत्तीय कमी दाबाचा पट्टा, त्या ठिकाणी इथं कमी दाब आहे आणि तो पट्टा विषुवृत्ताच्या उत्तरेला 5 अंश आणि दक्षिणेला 5 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान आहे. त्याच्यानंतर आहे कर्क व मकरवृत्तीय दाबाचा पट्टा. या ठिकाणी कर्कवृत्त म्हणजे उत्तरेला एक आहे आणि मकरवृत्त म्हणजे दक्षिणेला आहे. म्हणजे कर्कवृत्तच्या जवळ जो आहे त्या ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा आहे 2, आणि तसाच पट्टा दक्षिण गोलार्धामध्ये मकरवृत्ताजवळ आहे, त्याला आपण त्या म्हणतो मकरवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा. म्हणजे या ठिकाणी 2 पट्टे आहे, म्हणजे पहिला 1 झाला आणि हा 2 आणि 3 झाला. त्याच्यानंतर 4 आणि 5 बघूया आपण. ध्रुववृत्तीय कमी दाबाचे पट्टे. साधारणपणे उत्तरेकडे जर तुम्ही 60 आणि 70 अक्षवृत्ताच्या दरम्यान गेला त्या ठिकाणी तिथे एक कमी दाबाचा पट्टा आहे, आणि तसाच दक्षिण गोलार्धामध्ये 60 आणि 70 दक्षिण गोलार्धामध्ये अक्षवृत्त आहे त्या दरम्यान एक पट्टा. म्हणजे इथं 2 आहे या ठिकाणी. म्हणजे पहिले 3 आणि 2 5, आणि अजून 2 पट्टे आहे ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे. म्हणजे उत्तर ध्रुवाच्या जवळ एक आहे, एक 80 ते 90 उत्तर अक्षवृत्ती विस्तार ज्या ठिकाणी तो प्रदेश आहे, आणि खाली दक्षिणेला त्या ठिकाणी दक्षिण गोलार्धामध्ये परत 80 ते 90 दक्षिण अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये एक पट्टा आहे. म्हणजे अशा प्रकारे एकूण 7 पट्टे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पृष्ठभागावर दिसतील. आता हे पट्टे का निर्माण होतात, त्यामागे काय कारण आहेत हे आपण आता पुढील आकृतीच्या माध्यमातून समजून घ्या. बघा विद्यार्थी मित्र, या आकृतीकडे काळजीपूर्वक बघा, कारण ज्या वेळेला आपण परीक्षेमध्ये मोठा प्रश्न लिहितो, दीर्घोत्तर प्रश्न लिहितो, त्यावेळेला अशा प्रकारच्या आकृत्या त्या ठिकाणी आपल्याला काढाव्या लागतात. आणि एक सांगतो मी तुम्हाला, फिगर्स आर मोर इफेक्टिव्ह दॅन वर्ड्स. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो शब्दाच्या ऐवजी जर आकृतीच्या साह्याने एखादा डायग्राम असेल, आकृती असेल, टेबल असेल, स्केच असेल याच्या किंवा नकाशा असेल याच्या माध्यमातून जर स्पष्ट केला तर तो अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला स्पष्ट करता येतो. आता बघा एकदा परत आपण कोणती ती 7 पट्टे होते, हा म्हणजे हवेच्या दाबाच्या वितरणाची, ती आपण बघूया. हा पहिला जो आहे विषुवृत्तीय कमी दाबाचा पट्टा. या ठिकाणी त्याचा विस्तार दिलेला आहे की 5 अंश उत्तर व 5 अंश दक्षिण या दरम्यान आहे. दुसरा आहे कर्कवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा. या ठिकाणी 25 अंश ते 35 अंश उत्तर अक्षवृत्त. तिसरा आहे मकरवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा, तो आहे 25 अंश ते 35 अंश दक्षिण अक्षवृत्त. चौथा आहे ध्रुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा, हा आहे 60 अंश ते 70 अंश उत्तर अक्षवृत्त. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला एक गोष्ट मुद्दाम नमूद करू इच्छितो की काही पुस्तकामध्ये या ठिकाणी 65 ते 75 आहे. म्हणजे जरी 5 अंश इकडे तिकडे झाला तर मध्य मात्र तो प्रदेश खूप जास्त इकडे तिकडे होत नाही. पण सर्वसाधारणपणे आपण लक्षात ठेवण्यासाठी या ठिकाणी सांगताना की 60 अंश ते 70 अंश उत्तर अक्षवृत्त हा शब्द वापरावा. जरी काही ठिकाणी 55 असेल, 65 असेल तरी सुद्धा मात्र हे आपण स्पष्टीकरण देत असताना हीच फिगर हाच आकडा लिहायचा त्या ठिकाणी.
त्याच्यानंतर 5वा आहे ध्रुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा, तो सुद्धा 60° ते 70° दक्षिण अक्षवृत्त. इथं सुद्धा काही पुस्तकामध्ये 55 ते 65 आहे किंवा काही ठिकाणी 65 ते 75 आहे, पण आपण त्याचं मध्य लक्षात ठेवायचंय 60° ते 70° दक्षिण अक्षवृत्त. 6वा आहे जास्त दाबाचा ध्रुवीय पट्टा. आता तो एकदम उत्तर गोलार्ध जवळ आहे, तो या ठिकाणी दिसतो तुम्हाला. आणि तसाच जास्त दाबाचा पट्टा हा दक्षिण गोलार्धामध्ये दक्षिण ध्रुवाच्या टोकाजवळ आहे, त्याला आपण म्हणतो ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा, आणि तो आहे 80 ते 90° दक्षिण अक्षांश. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, जगामध्ये जर हवेचा आपण आडव्या प्रकारचं, हवेच्या दाबाचा आडव्या प्रकारचं वितरण बघितलं तर एकूण 7 पट्टे तुम्हाला आढळतील त्या ठिकाणी. बऱ्याच वेळेला जनरल नॉलेज म्हणून या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारतात, त्यावेळेला तुम्ही तो पट्टा कुठे आहे, त्याचा विस्तार कुठे आहे, आणि तो पट्टा त्या ठिकाणी कमी दाबाचा आहे की जास्त दाबाचा आहे या संदर्भामध्ये आपल्याला सांगावं लागेल. आता आपण काय करूया की हे पट्टी इथं का निर्माण झाली, त्याच्यामुळे काय कारण आहेत हे विद्यार्थी मित्रांनो आपण थोडं लक्षात घेऊया. आता पहिला पट्टा घेऊया आपण, विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा. आपण विषुववृत्त जे आहे, विषुववृत्त आपण 0 मानतो, म्हणजे विषुववृत्ताच्या उत्तरेला 5° दक्षिणेला 5°, अशा प्रकारे एकूण 10° अक्षवृत्तीय प्रदेश हा आहे. या ठिकाणी आपल्याला कमी दाबाचा पट्टा आढळतो. आता याच्या मागचं कारण काय आहे? पहिलं कारण असं की हा जो प्रदेश आहे या ठिकाणी विषुववृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप पडतात, आणि त्यामुळं त्या ठिकाणी तापमान जास्त असतं. आपल्याला माहिती आहे वर्षभर या ठिकाणी एकच ऋतू असतो आणि या ठिकाणी तापमान जास्त असतं. त्यामुळं काय होतं विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणची हवा तापते, आणि आपल्याला माहिती आहे हवा ज्या वेळेला तापते त्यावेळेला ती हलकी होते आणि वातावरणाच्या वरच्या त्या ठिकाणी थरात जाते. ती प्रसरण पावल्यामुळं वातावरणाच्या वरच्या थरामध्ये जाते, त्यामुळे काय झालं, त्या ठिकाणचा हवेचा दाब हा कमी झाला, आणि म्हणून हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण, पृथ्वीचं परिवलन चालू असतं, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्यावेळेला हा इथला जो भाग आहे फुगीर भाग, यामुळं पृथ्वी ज्या वेळेस स्वतःभोवती फिरते त्यावेळेला त्या प्रदेशातली हवा बाजूला फेकली जाते, आणि त्यामुळं ते कारण आहे की त्यामुळे सुद्धा तिथली हवा बाजूला फेकली जाते उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे. आणि या 2 कारणामुळे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा आढळतो, वर्षभर आढळतो त्या ठिकाणी, म्हणून लक्षात ठेवायचं. आता आपण जास्त दाबाचा पट्टा क्रमांक 2 आहे कर्कवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा, आणि पट्टा क्रमांक 3 मकरवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा. या दोन्ही पट्ट्यांची निर्मिती सारख्याच कारणामुळे होते, फक्त फरक एकच आहे. उत्तर गोलार्धामध्ये जो जास्त दाबाचा पट्टा आहे त्याला आपण कर्कवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा असं म्हणतो, आणि दक्षिण गोलार्धामध्ये जो जास्त दाबाचा पट्टा आहे त्याला आपण मकरवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा असं म्हणतो. दोन्हीचाही अक्षवृत्ती विस्तार सारखाच आहे, फक्त कर्कवृत्तीय जो जास्त दाबाचा पट्टा आहे त्याला म्हणताना आपण उत्तर अक्षवृत्त म्हणायचं, आणि मकरवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा जो आहे त्याला म्हणताना विस्तार लिहिताना आपण 25° ते 35° दक्षिण अक्षवृत्त असं म्हणायचं. आता बघा या ठिकाणी का होतं, असं का घडतं, त्याचं पहिलं कारण आहे. आता बघा विषुववृत्तावर जी हवा वरती गेली ती अति उंचावर गेली की त्या ठिकाणी तापमान कमी असल्यामुळे काय होतं, ती हवा थंड होते. थंड हवा झाली की ती त्या ठिकाणी आकुंचन पावते, आकुंचन पावल्यामुळे काय होतं, तिची घनता वाढते त्या ठिकाणी, आणि घनता वाढल्यामुळे गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ती उंच गेलेली हवा पुन्हा विद्यार्थी मित्रांनो खाली येते. पण आता बघा ती त्याच ठिकाणी खाली येत नाही, कारण खालून सतत हवेचा प्रवाह चालू असतो, त्याच्यामुळे त्या वरच्या हवेला तिथं यायला जागा नसते, त्यामुळे ती थोडी बाजूला सरकते, आणि ती सरकलेली हवा या पट्ट्यामध्ये 25° ते 35° उत्तर आणि 25° ते 35° दक्षिण अक्षवृत्त या दोन्ही पट्ट्यामध्ये ती थंड झालेली हवा खाली येते, परिणामी त्या ठिकाणी हवेचा दाब वाढतो, आणि या कारणामुळे कर्कवृत्तीय प्रदेशामध्ये आणि मकरवृत्तीय प्रदेशामध्ये विद्यार्थी मित्रांनो जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. हे दोन्ही त्या ठिकाणी कारण लक्षात ठेवायचे. आता आपण बघूया 4था पट्टा आणि 5वा पट्टा, ध्रुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आणि ध्रुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा, दोन्ही बाजूला तोच आहे, पण फरक काय आहे, इकडे जो विस्तार आहे तो लिहिताना 60° ते 70° उत्तर अक्षवृत्त म्हणायचं उत्तरेकडच्या भागात, आणि दक्षिण गोलार्धामध्ये तो त्याच ठिकाणी, म्हणजे जो 60° ते 70° दरम्यान आहे, पण तो लिहिताना मात्र दक्षिण अक्षवृत्त असं लिहायचे. म्हणून हे 2 पट्टे आहे. ज्याप्रमाणे पट्टा क्रमांक 3 आहे हवेच्या दाबाचा, आणि पट्टा क्रमांक 2 आणि 3 आहे, याची जी कारण सारखी होती, अशाच प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ध्रुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा उत्तर गोलार्धात असेल किंवा ध्रुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा दक्षिण गोलार्धात असेल, या दोन्ही पट्ट्यांची निर्मिती होण्यासाठी सारखं कारण आहे.
आता बघा, कमी दाबाचा पट्टा तयार होतो याचं पहिलं कारण काय आहे की तुलनेने या ठिकाणी जरी तापमान थोडस कमी असलं तरी मग त्याला दोन कारण आहेत. दुसरे कारण कोणते आहेत? एक म्हणजे विद्यार्थी मित्र, जगामध्ये जे सर्व म्हणजे उष्ण सागरी प्रवाह जे आहे ते उष्ण सागरी प्रवाह शक्यतो दोन्ही गोलार्धामध्ये या प्रदेशाजवळून जास्त वाढतात. 60 अंश ते 70 अंश उत्तर अक्षवृत्त आणि 60 अंश ते 70 अंश दक्षिण अक्षवृत्त या दोन्ही ठिकाणी असतात. अनेक प्रकार, आणि तुम्हाला माहिती आहे ज्या वेळेला त्या समुद्र सागरी प्रवाह जो आहे त्याचं तापमान वाढताना त्यामुळं त्या तापमानाचा परिणाम त्या ठिकाणच्या हवेवर होतो आणि त्यामुळं त्या ठिकाणी काही ठिकाणी, सर्वच ठिकाणी म्हणत नाही मी, पण ज्या ठिकाणाहून ते प्रवाह वाहतात त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हवा तापते, ती हवा वरती जाते. हे पहिलं कारण झालं. आता दुसरं कारण काय आहे की या दोन्ही ठिकाणी मित्रांनो तुलनेने जर तुम्ही विचार केला या ठिकाणापेक्षा इथं प्रदेश कमी आहे आणि प्रदेश कमी असल्यामुळे त्या ठिकाणची जी हवा आहे ती हवा ज्याप्रमाणे ध्रुवीय हवा त्या ठिकाणी बाहेर फेकली जाते परिवलनामुळे, तशाच प्रकारे या ठिकाणची हवा सुद्धा त्या ठिकाणी परिवलनामुळे पृथ्वीच्या गतीमुळे त्या ठिकाणी आजूबाजूला फेकलं जाते. हे त्याचं कारण आहे त्या ठिकाणी. आणि अजून एक महत्वाचं, इथं प्रदेश कमी असल्यामुळं हवेचं घर्षण भूपृष्ठाशी कमी होतं, त्याच्यामुळे ती जी हवा आहे ती बाजूला फेकली जाते. म्हणजे या 2-3 कारणामुळे विद्यार्थी मित्रांनो उत्तर ध्रुवीय भागामध्ये या 60 अंश ते 70 अंश अक्षवृत्ती दरम्यान आणि दक्षिण भागामध्ये 60 अंश ते 70 अंश हे जे आहेत ध्रुववृत्तीय भाग जो आहे या ठिकाणी या दोन्ही कारणांमुळे हवेचा दाब हा कमी होतो आणि या ठिकाणची हवा जी आहे ती वरती जाते त्या ठिकाणी आणि परत हलकी होते आणि मग त्या ठिकाणी साहजिकच भूपृष्ठाच्या जवळ जो आहे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. आणि शेवटचं जे कारण आहे, सर्वात महत्वाचा शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे हवेच्या दाबाचा पट्टा क्रमांक 6 उत्तर ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा आणि पट्टा क्रमांक 7 दक्षिण ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा. दोन्हीमध्ये परत तोच फरक आहे. उत्तरेकडे लिहिताना आपण 80 ते 90 अंश उत्तर अक्षवृत्त लिहायचं आणि दक्षिणेकडचा हवेचा दाबाचा पट्टा जो आहे शेवटचा ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा हा लिहिताना 80 ते 90 अंश दक्षिण अक्षवृत्त लिहायचं. अशा प्रकारे दोन्ही ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. आता याचं कारण काय आहे? इथं तापमानाचा संबंध आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो हा जो भाग आहे या ठिकाणी सूर्यकिरण जे आहेत अत्यंत तिरपी पडतात आणि तिरपी सूर्यकिरणांची त्या मानानं उष्णता देण्याची क्षमता खूप कमी असते आणि इतकं दोन्ही बाजूला भागातून ही सूर्यकिरण जे आहेत ते पार तिरप जाऊन अति जास्त अंतर त्या ठिकाणी म्हणजे अति जास्त अंतर पार करून जातात. परंतु त्या ठिकाणी तापमान जे अत्यंत कमी असतं. बऱ्याच ठिकाणी मी सांगतो तुम्हाला 0 अंश सेल्सिअस पेक्षा कमी वर्षभर असतं विद्यार्थ्यांना. तापमान कमी असल्यामुळे साहजिकच या ठिकाणची हवा जास्त तापत, थोडी किरकोळ तापते, जास्त तापत नाही. परिणामी काय होतं, ती आकुंचन पावते. त्या ठिकाणी थंड हवा जी असते आकुंचन पावते आणि ती तिथंच त्या ठिकाणी खाली भूपृष्ठ जमिनीच्या लगत त्या ठिकाणी आढळते. ती तापत नसल्यामुळे ती विरळ होत नाही, हलकी होत नाही, भूपृष्ठाच्या वरती जात नाही, त्या ठिकाणी ती तिथंच राहते. त्यामुळं आणि दुसरी गोष्ट महत्वाचं की या हवा म्हणजे हवेच्या दाबाचा जो आपण 4था आणि 5वा पट्टा बघितला, ध्रुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आणि ध्रुववृत्तीय त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा दक्षिणकडे, या दोन्ही ठिकाणी जी हवा वरती गेलेली असते ती हवा विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे आपण इकडे बघितलं विषुववृत्ताची हवा जवळच्या प्रदेशाजवळ खाली येते, तशाच प्रकारे या ध्रुववृत्तीय भागामध्ये जो कमी दाबाचा पट्टा होता 60 आणि 70 अंश उत्तर अक्षवृत्ताच्या आणि 60 अंश आणि 70 अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान हा जो कमी दाबाचा पट्टा, तिथली जी हवा वरती गेली होती ती हवा अति उंच गेली, पुन्हा थंड होते, तिची घनता वाढते आणि ती परत गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे खाली येते आणि ती खाली आलेली हवा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी उत्तर ध्रुवाजवळ आणि दक्षिण ध्रुवाजवळ या दोन्ही प्रदेशाजवळ ती खाली येते आणि त्यामुळे त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. म्हणजे बघा प्रत्येक हवामानाचा प्रत्येक पट्टा बघा, हा पट्टा निर्मिती मागे विद्यार्थी मित्रांनो कारण आहेत आणि या कारणामुळे सहज तो पट्टा तयार होत नाही, त्याच्या मागे भौगोलिक कारण आहेत. ही कारण तुम्हाला ज्या वेळेला विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही प्रत्येक पट्ट्याचं वितरण लिहाल त्यावेळेला हा तुम्हाला त्या ठिकाणी कारण द्यावं लागेल, तरच तुम्हाला स्पष्टीकरणाला अर्थ राहील. आणि विसरायचं नाही, ही आकृती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, तिचा सराव करायचा आहे, घरी काढून बघायचे आहे. आणि विद्यार्थी मित्र जर मी सांगितलं अशा प्रकारे त्या 7ही पट्ट्यांचा तुम्हाला
थोडक्यात एक 4 ते 5 ओळीमध्ये वितरण लिहिता आलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं वितरण लिहिताना तो जास्त दाबाचा आहे की कमी दाबाचा पट्टा आहे, नंबर त्याचा अक्षवृत्ती विस्तार काय आहे, तो दक्षिण वळत आहे की उत्तर वळत आहे, आणि त्या ठिकाणी तो कमी दाबाचा पट्टा तो का तयार झाला, त्याचं मागचं कारण काय, किंवा जास्त दाबाचा असला तो का तयार झाला त्याचं कारण काय, हे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे. मला वाटतं या ठिकाणी ही आकृती नक्कीच तुम्हाला समजलं असेल. काळजीपूर्वक बघा, सराव करा, वाचा, समजून घ्या, आणि हे लेक्चर परत ऐका वाटलंच तर नक्कीच तुम्हाला कळेल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. आज आपण जगामध्ये जे हवेच्या दाबाचं वितरण आहे, उभं वितरण आणि आडवं वितरण, या संदर्भात चर्चा केली. पुढच्या तासाला आपण नवीन घटक त्या ठिकाणी लक्षात घेऊया. हवेचा दाब आणि वारा यांचा काय संबंध आहे, या दोघांचा एकमेकावर कसा परिणाम होतो ते आपण समजून घ्या. तोपर्यंत मी थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या व्याख्यानाला. तोपर्यंत थँक्यू.